ती म्हणली माझा नवरा मारी बिस्किट सारखा आहे, कप साईज छोटा आहे, बिस्किट लय मोठं आहे. मला लयच हसू राहिले रे मोकार. आपल्याला साधं खाली पडलेलं पेन उचलता येत नाही. पेन उचलाल तो आहे ना इडे. नहीं नहीं, ये ऐसा उल्टी पलटी करता ना. ये कुत्ता मुझ पिया रहेगा और अपना कुतूसी और का नाम है. हाँ गली पली कॉन्डमवा. तुला चष्मा घरी सरला कर तू. Make some noise for Maharashtra's Got Lated! महाराष्ट्रच गोट लेटेडच्या पहिल्या एपिसोडचा पहिला परफॉर्मर आहे. तर स्वागत करूया पहिल्या परफॉर्मरचं, सौरव शिवाजीराव उर्फ कवी कोबरा. आवाज 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 खूप लांबून आलाय भाई. नमस्कार, मी डॉक्टर सौरव वराळ, गुप्तरोगतज्ञ. मी कमरे खालचे सगळे आजार बरे करतो. पण मी बेसिकली मेकॅनिकल इंजिनियर आहे. हो, व्हेरी नाईस. इंजिनिअरिंग केल्यानंतर माझ्या बापाने मला सांगितलं की इंजिनिअरिंगला स्कोप नाही आहे, असं काहीतरी मार्केटमध्ये शोध ज्याला स्कोप आहे. मग असं लक्षात आलं की प्रत्येक तिसरा माणूस गुप्तरोगाने त्रस्त आहे. मी चावत आहे ना. तेच तुमचा इलाज करा पहिले कमराच्या वरती. अरे हा बरोबर. मग त्याच दिवशी ठरवलं करिअर करायचं. मग डिग्रीनंतर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केला क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये. आज मी 5 दिवस IT जॉब करतो. माझा मॅनेजर माझ्यावर चढतो. रोज संध्याकाळी माझं मी क्लिनिक चालवतो. लोकांना कसं चढायचं हे शिकवतो. मास्तरला बी शिकवलं कोण मग तुम्ही? आणि मी प्रोफेशनल ट्रेकर आहे. विकेंडला मी डोंगर चढतो. तर माझं आयुष्य फक्त चढणे एवढंच माझं आयुष्य आहे. तर मी माझं ऑफिसमध्ये पण माझं क्लिनिक चालवतो. फक्त लोकांना एवढंच सांगणे की जे काय बोलाल कोड लँग्वेजमध्ये बोला. काल माझ्याकडे एक माझी क्लायंट आली. ती म्हणली माझा नवरा पार्लेजी सारखा आहे. मी म्हटलं जिम आणि जिनियस. ती म्हटली नाही नाही, चहात गेला की विरघळतो. मी म्हटलं याला काय उपाय नाही बाई, पार्लेजी गुण नाही सोडणार बिस्किट बद्दल. दुसरी आली. ती म्हटली माझं एक्झॅक्ट उलट आहे. माझा नवरा ओरिओ सारखा आहे. काही करा, वाकडं करा, तिकडं करा, क्रीमच निघत नाही. मी म्हटलं तू पार्लेजीवाल्यासोबत स्वॅप कर म्हटलं. तिसरी आली. ती म्हटली माझा जरा भलताच प्रॉब्लेम झाला आहे. ती म्हणली माझा नवरा मारी बिस्किट सारखा आहे, कप साईज छोटा आहे, बिस्किट लय मोठं आहे. तिला म्हटलं बाई एकतर कप मोठा कर, कारण तू बिस्किट काय तोडू शकत नाही. अजून एक हे सगळं चालू असताना एक कपल माझ्याकडे आलं. कपलचं असं म्हणणं होतं 2 वर्ष झाले आम्हाला मुलंच होत नाही आहे. मी दोघांशी चर्चा केली, रिपोर्ट चेक केले, सगळं ओके सापडलं. त्याच्याशी बोललो तर लक्षात आलं त्याला हेडफोन स्लॉट आणि चार्जिंग स्लॉट यातलाच फरक नव्हतं माहिती. त्याला म्हटलं आयुष्यभर जरी चार्जिंग स्लॉटमध्ये हेडफोन स्लॉटमध्ये चार्जिंग केली तरी काही चार्जिंग व्हायची नाही. नंतर एक कपल आलं. त्यांचं म्हणणं होतं मॅरिड लाईफमध्ये आम्ही हॅपी नाहीत. नंतर मी तिच्याशी चर्चा केली तर लक्षात आलं दिस पोर्ट इज यूज बाय मल्टिपल चार्जर्स अँड चार्जर इज अ ब्रँड न्यू. त्याला म्हटलं भावा एकतर बघ तुझं चार्जर छोट्या पिनचं आहे. आता कळलं तुझं नाव कोबरा काय. आणि लोक आयुष्य जगण्यात घालवतात, हा माणूस त्याचं आयुष्य चढण्यात घालवतोय. एवढे चढण्याची हाऊस म्हणून आज मी ह्या पॅनल समोर आलोय. तेच चढताय आता. कडक 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 भावा भावा कडक कडक भावा. अजून विष फेकू की नाही नाही भाई संपला. विष फेकायला आमच्या कानात रक्त निघाले. तरी माझ्या कविता नाही ऐकल्या मग तर रक्त भंबाळ होतो. नाही नाही, अजून नाही पाहिजे मला. ऐकायची ऐकायची. 1 मिनिट आता. हा. कविता अशी आहे की हगायला बसलो तर मी तिथं बसली माशी. हगायला बसलो तर मी तिथं बसली माशी. मग काय काढला केस दिली त्याला फाशी. कडक 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 भाई. तर तू इथं तुला प्रश्न विचारला गेला होता की तुम्ही कोणती कला सादर करणार आहे. प्युअर वेज स्टँडअप.
मग हे वेजच होतं की सगळं बिस्किट चहा बिस्किटाच्या गोष्टी होत्या की मला असं वाटतं तुमचा चहा बिस्किटचा धंदा आहे. म्हणजे आता तुझा प्रॉब्लेमच आहे. हा तसं तुझं लग्न झालंय हा बाय मिस्टेक. बाय मिस्टेक म्हणजे का बरं असं? म्हणजे माझी जी गर्लफ्रेंड होती कलर ब्लाइंड होती. तिला रंगातला फार फरक नव्हता कळत. त्या स्कीममध्ये लग्न झालं माझं. रात्री झालं असेल लग्न. तुमचं बिस्कुट किती तुटेली इमानदारी सांगा. नाही आमचं बिस्किट फ्लेक्झिबल आहे. फ्लेक्झिबल आहे. अरे बाप वेगळंच बसून दिलं का तुम्हाला. माणसं आहे तुम्ही वेगळं आहे बरं जरासं. कोणाच तुटलं तर सांगा मी तेवढंच रिपेअर करून देईन ते. नाही साईड बिझनेस आहे का? नाही हा मेन बिझनेस तर हाच आहे ना. मी मेकॅनिकलच्या डिग्रीनंतर मग PhD केली आहे विनोदशास्त्रामध्ये. कशात? विनोदशास्त्र. कुठं करतं ती? माझा एक सब्जेक्ट होता की श्लील आणि अश्लील यामध्ये असणारा तात्विक भेद आणि त्यातून होणारा शब्दोन्नतीतून होणारा विनोद प्रवाह यावरती माझा एक PhDचा माझा प्रबंध आहे. मी कोणाखाली केली PhD? पुणे युनिव्हर्सिटीमध्ये. म्हणजे कोणाच्या हाताखाली केली PhD? ती एक बाईच होती मस्त बाईच्या हाताखाली PhD केली. अजय म्हणतो कोणाखाली PhD केली? हाताखालीच करत राहते मालक म्हणजे PhD. कोणाच्या अंडर केली असं म्हणणे. आता अंडर केलं काय खाली केलं काय अर्थ एकच होतो. तुम्ही बरोबर बोललेस. भाऊ तुला जास्तच अनुभव आहे. कडक कडक. तुम्हाला त्यांना आवडेलच ना सगळं. हा ते बरोबर बोलले. तसं काय नाही मला तुमचं पण आवडेल बरं का. नाही पण चालू मायापासून झालं ना. नाही शुगर डॅडीज मध्ये इंटरेस्ट नाहीये मला. तुमचा इंटरेस्ट कुठं विचारलं माझं सांगितलं. नाही पण मग ते सिग्नल तर दिलं पाहिजे. ठीक आहे रडू नका काय हरकत नाही. कुठे गेलं मार्कशीट? तू कलर ब्लाइंड नाही आहे ना तू. ए मी दिख रहे होगे तुमको. बाई आता मला लाडक्या बहिणीचे योजनेचे पैसे आले. काय लाडक्या बहिणीच्या योजनेचे पैसे. मतलब हा त्याचं असं म्हणणं आहे की मी फॉर्म पण भरला नाही आणि मला लाडक्या बहिणी योजनेचे पैसे आले दर महिन्याला जरा. म्हणजे जेंडरचं काही जवळचे संबंध असतील ना. हा तिथं मी शिकवलं असं चढायला. नाही चढले ते असतील. ते चढता त्यांचंच कन्फ्युजन झालं असं नक्की कोण चढून गेलंय त्यामुळे झालं असं. म्हणजे तू चढतो का चढून घेतो? नाही मी शिकवतो चढायला. मी ट्रेनर आहे बेसिकली. वेळ पडली तर चढ. मग तुझ्यावर कधी चढलंय कोणी? तो सगळ्यांना शिकवायचा चढला आणि स्वतः विसरला. बा ना मग दिसतंयच ना कसे चढताय त्यांना माझ्या पण तरी बी भैया एकटा बराबरीत पडू राहिला 5 जणांच्या. भारी गोष्ट. भारी टाळ्या वाजवा. आणि मग अशा माणसाचं आपण नाही का लोक कौतुक म्हणजे तुम्हीच कौतुक करणार आहे. सगळ्यांना कौतुक करा. क्वालिटी. तर भाऊचा ऍक्ट बघतात मी भाऊला स्कोर दिला 8. 9 पॉईंट आपल्या आजू. करू शकतात पुरे 4. पुढे 4. इमानदारी नाही भाई. 9.4. नाही भाई भारी होतं बरं. मी माझ्यावर जोक आला होता म्हणून मी 5-10 मार्क कमी केले. 7.5 दिले मी. 8. एकदा सौरभ साडी सोडून राड वाजवून सगळ्यांना. थँक्यू. वा क्या भारी. लय भारी. बोर तर नाही हो राहिले ना. ते हागायची जी कविता होती ना असं वाटलं तुम्ही माख्या पकडता हाकता. तुझा परफॉर्मन्स मला फुल दलिंदर आहे सॉरी धुरंदर सारखा होता. कडक. माझ्याकडून 8.5. थँक्यू. 8 ॲव्हरेज. किती दिले? किती महिने घेतले तुम्ही तुमच्या जोडले. पण काय तरी घ्या ना. घेतले ठीक आहे. मार्क्स बाय 10.0. 10.0. वा व्हॉट अ कॉन्फिडन्स. ग्रेट कॉन्फिडन्स ब्रो. नेक्स्ट टाइम भावा तुला काय झालं. पण अनिल भाई माझ्याकडे त्याच्यासाठी तुमच्यासाठी काहीतरी आहे आमच्याकडं. ते कैलास जीवन. अरे वा थँक्यू. कैलास जीवन. तुमचा कोबरा माझा कोबरा सुखी होईन आज. सुखी ओके छान बाबा छान. ओके एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या जगदीश शिवानानीसाठी भाई. टाळ्या. मी मराठी गर्व आहे मला. मी मराठी पुण्याहून थेट मी मराठी. हा मराठी आवाज मी मराठी. मी मराठी गर्व आहे मला. मी मराठी पुण्याहून थेट मी मराठी. हा मराठी आवाज मी मराठी.
ज्यांना मराठी नाही येत देव भाव पुन्हा श्रद्धांजली निडर पण रक्तात करतो शिवरायांची भक्ती धन्य आहे आम्ही आलो महाराष्ट्राला जन्मी सोन्याची खान म्हणून झाली इथं गर्दी मराठीचा आवाज आला बधीर झाली दिल्ली घडवलं इंग्लिश स्वराज नाव छत्रपती कधी विसरू शकणार नाही अग्नी परीक्षा जे दिली होते आमच्या छावानी जसं सूर्य डुबती आपल्या तपास जीव संपवली सैद साक्षी आम्ही मराठी आमचे वंशबळ महाराष्ट्र उभारली आवाज एकदम तोंड लागत नाही नादी झिडपी टॉप आणि टॉप इथं गांधी इतिहास पण काही नाही बिन मराठी महाराष्ट्र रिप्रेझेंट घेऊन छाती ये ग्रेट बाय ग्रेट टाळ्या जोरात टाळ्या पाहिजे जोरात टाळ्या तर जगदीश शिवानी त्याच्या आधीचे एक स्टार्टिंगला सिग्नेचर करायचं होतं ते मी झालं एक सिग्नेचर मूव आहे माझा ते तुम्हाला दाखवतो दादा येत झालं थांबलं हे काय करतोय काय केलं हे करून काय साध्य केलं बाबा तू हे सिग्नेचर मूव आहे स्टार्टिंगला केलं नव्हतं म्हणून हत्या केलं मी बहुत साधा दाखवायचं कडक चलो हे सिग्नेचर होता तुझा रिस्पेक्ट चलो भाई चलो एक गोडा वापस सिग्नेचर पाय पडतील परत- त्याचा परत- जोरात. एक गोडा कर ना सिग्नेचर परत कर ना signature. अरे असा थांब 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 बस 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 तुला साईड मिरर लावायची गरजच नाही भावा गाडीला अरे बाय अवघडी हे अवघडी भारी होतं नाही आपल्याला जमणार नाही भाऊ मग आपल्याला साधं खाली पडलेलं पेन उचलता येत नाही पेन उचलाल तो आहे ना येडे मला असं वाटतंय स्क्रिप्टेड आहे सगळं आम्ही तुम्हाला एंटरटेन करण्यासाठी आम्ही असे जोक्स मारतोय आधीच सांगून ठेवतोय बरं का मा डायरेक्ट निघतो बरं भाऊ मी स्क्रिप्ट काही नाही उगा पाणी टाकून राहील ती आईच्या गावात मान माग केली त्यांनी टाळ्या वाजवून भाऊ मग सोपं काय तुम्ही फ्री स्टाईल पण करता घरात हा फ्रीस्टाईल नाही करत मी नाही? ऍक्च्युली मी Okay. फ्रीस्टाईल डान्सर आहे Okay. मी आता एक 2-3 महिन्यापासून रॅप सुरू केलाय Okay. तर ते मला डान्सच करायचं होतं पण सीन असं झालं की मला इंजुरी झाली 2 दिवसाआधी मी काय म्हणतोय तुला तुझा पेन आहे ना तो तू मुंडी कैसा घुमायला रे तो अभी जोश में कर दिया मैं लेकिन बाकी चीजें तू थोडं बाकी गोष्टी करायला थोडं- अजून काय असं फिरवतो खूप तू? साऱ्या अजून- गोष्टी असे. अजून काय फिरवतो हा एक अजून एक करू शकतो मी जे कर. जे त्याला प्रॉब्लेम कर अरे हे थांब गडी भावा पाय नाही तर अटकला तर इथून तुला उचलून घेऊन कपडे जावं कपडे लागेल. नको काढू बरं हे थांब ए भाई ए अरे वा कोण होतं ते? असं नको म्हणलं. अरे पहिलं ना हेच केलं आणि त्यानं आता फक्त हात माग घेतले हा म्हणतो आळई हा हे येगळे काय वाजवा अरे ए फीट आला तुला फीट आला नाही भाई प्लीज वा. ज्यादा रिस्क मत ले ए, नाही नको करू रे एवढं बाबा. रिस्क सीन असा आहे की जे टॅलेंट चेक गाईस हे जे गोष्टी करतोय मी कोणाला सांगू नको. महाराष्ट्रामध्ये मी एकटाच आहे कडा विचारू का तुझी गर्लफ्रेंड आहे हा आहे असं कधी केला का तू इटिंग पिकडे केला हा? ते गोष्टी सांगू नाही शकत कुठं करतो मी नाही करू पण नको ते ते गुच्छ होणार ना ते गुच्छ होणार परत कोण येणार ते तुला निकालण्यासाठी नको करू घरी भाऊ आपल्यालाच काढावं लागतं असा मुलगाचा कसा काढणार भाई नाही तेवढी प्रॅक्टिस झाली आहे ना स्मूथ आहे आता विषय अच्छा हा नाही तेल लावून हिंडतो ना त्यो अरे यार मला लयच हसू राहिले यार ते बाथरूम करतात हा. तू खुदी बघतात ना झाला का नाही असं काय नाही म्हणजे काय मला मी नाही नाही त्याचं म्हणणं होतं Actually- पाहुणे वाटी लावल्यावर तूच पाहतो का म्हणे असं मागं झालं का नाही नाही ऍक्च्युली ते माझा स्वभाव नाही मे बी तुमचा असू शकतो ते मला असं आवर हागत नाही का भावा तू हा? हागत नाही नाही मुंडी फिरवणं आणि हागवणं वेगळी गोष्ट आहे ना तुम्ही इथं हाकताय मी नाही अरे भैया तो एकट्याचा आमचा 5 जणांचा आहे तुला आजू भाऊचा अंदाज नाहीये भैया अंदाज नाही तुला आजू भाऊचा नाही मी विचारतो क्वेश्चन ऑडियन्स साठी पण आहे काय लिहिलंय मी एकाला पाजली होती हे झूट सांगतो रे नाही शपथ नाही नहीं ये ऐसा उल्टी पलटी करता ना ये पुत का पुत पियर रहेगा और अपना कुतुसी और का नाम है
एक्सपिरियन्स तुम्ही वापस तुमचा स्वभाव सांगताय मला. नो, मला ये आता नाही नाही माझा एक्सपिरियन्स होता ना, मी सांगितलं माझा एक्सपिरियन्स. हागलेला. भाई स्कोर 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 सकाळी जयेश भाई क्या स्कोर दोगे आप? ठीक आहे, माझ्याकडून तुला 8. थँक्यू ब्रो. तर माझ्याकडे तुला 8.5. थँक्यू ब्रो. थँक्यू सो मच. माझ्याकडनं पण तुला 8.5 कारण की एका आर्टिस्टला जी एकदम प्रायमरी थिंग आहे की कॉन्फिडन्स आणि सेल्फ रिस्पेक्ट ती तुझ्यामध्ये खूप जास्त दिसली मला. सो मी पण तुला 8.5 देईल आणि असंच राहा. Thank you, असंच thank तुझा you. एकदम तुझं कॉन्फिडन्स हाय लेवलला ठेव. शुअर. थँक्यू सो मच. व्हेरी गुड ब्रो, व्हेरी गुड. तर भाई 8 भैया तुला. 8 तुझा ॲव्हरेज इज 8.2. 8.2. 9. अरे सॉरी. थोडक्यात Sorry. तुला कार्यक्रम थोडक्यात बट तुझ्यासाठी माझ्याकडे काय आहे? संतूर साबण. ते साबण. संतूर साबण आहे जेणेकरून हे बघ तुला तर पाठ घासण्यासाठी कुणाची गरज नाही पडत म्हणून ते म्हणताय की तू तुझ्या हाताने स्वतःची पाठ घासून घे. अरे त्याला वजरी द्यायची असती. वजरी वजरी येऊ ना, वजरी दगडाची वजरी. घास. चला थँक्यू थँक्यू व्हेरी मच बाय. वडा. तर नेक्स्ट परफॉर्मर आपल्याकडे आहे अमय आचार्य. स्टार्ट. हॅलो 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 एव्हरीबडी. माझं नाव अमेय डिके आणि मी लेखक आहे. आणि काय होतं माहिती का, तुम्ही जसे जसे मोठे होतात ना तसे तसे लोक तुमच्या जवळ यायला लागतात. ते म्हणतात अरे तू तर माझा मित्र आहे, तू तर माझा मित्र आहे, तू तर माझा मित्र आहे. पण लोक एवढे नीच असतात ना, मित्र मित्र करतात आणि तुम्हाला तुमच्या गर्लफ्रेंडसारखं वागवतात आणि काम झालं ना तुम्हाला सोडून देतात. इतके नीच लोक असतात. तर भाई लोकांवर मी लेखक आहे. तर मी एका प्रोड्युसरसाठी लिखाणाचं काम केलं. तर त्याला म्हटलं भाई मला काहीतरी पैसे दे. तर म्हटलं नाही भाई पैसे नाही मिळणार म्हणे. तर म्हटलं भाई पैसे नाही तर नाही क्रेडिट तरी दे. तर म्हणे घेतो का म्हणे. म्हटलं राहू दे भाई काही नको. पण असं म्हणतात भाई की दुःखामधूनच तुमच्या लेखणीला धार येते. हा हे खरं आहे हा भाई. का? दुःखामुळेच लेखणीला धार येते. तुम्हाला ऐकायचं का मी काय लिहिलं होतं. हा आता ऐकू पर्याय नाहीये. अरे फू बाई फू फू गडी फू थकला सकाय माझा राजा रे तू रे माझा सोना रे तू. फू बाई फू फू गडी फू थकला सकाय माझा राजा रे तू रे माझा सोना रे तू. प्रोड्युसरने लिहायचं काम मला दिले, लिहायचं काम मला प्रोड्युसरने दिले, लिहायचं काम मला प्रोड्युसरने दिले, लिहायचं काम मला प्रोड्युसरने दिले. पैसा वैसा काही नाही केळं फक्त दिले. आता फू गडी फू फू बाई फू फुगडी फू थकला सकाय माझा राजा रे तू रे माझा राजा रे तू. वाईट वागलं तू तुझ्या तोंडी पडतील काटे, वाईट वागलं तू तुझ्या तोंडी पडतील काटे, वाईट वागलं तू तुझ्या तोंडी पडतील काटे, वाईट वागलं तू तुझ्या तोंडी पडतील काटे. तो म्हटला निघे हाटे उपट माझे झाटे. आता फुगडी फू फू बाई फू फुगडी फू थकला सकाय माझा राजा रे तू रे माझा सोना रे तू. टाळा टाळा टाळा. भावा तुम्ही तर सगळ्यात महत्वाची गोष्ट लिहिली हा आणि जी जगासमोर आली पण पाहिजे. मी ब्राह्मण असून नॉनव्हेज खातो. बरं वाईट काय आहे म्हणजे ते खायला. तू ब्राह्मण आहे. हा पण कोणतं खातो. कोणतं खातो. अरे नेमकं कोणचा खातो तू मांसच खातो पण कोणतं खातो. हे चिकन मटन लय आवडतं मला. चिकन मटन. हा. मग जीप काढून बाहेर काढली होती आता. जीप काढून खातो काय. बाबू हा भाऊ घ्या पुढचं घ्या. माझे वडील स्पोर्ट टीचर होता आणि मी माझी वाचते मी वाचते. हा ना यार मला कोणीतरी चांगला वाचा राव. तू थांब तू थांब. थांबा, मी वाचते. नाही हिला शाळेत टाकलं होतं लवकर. मला पण येत माझे वडील नाही नाही ते हा थांब मी वाचते. माझे वडील स्पोर्ट टीचर होते आणि माझी आई इंग्लिश टीचर होती. सो हा खरं इंग्लिश टीचर होती. माझी आई. हा खरं माझी आईच मग म्हटलं. माझी आई काय आहे. अरे माझी आई म्हटलं ना रे. माझी आई. अरे माझी आईच म्हटलं ना मग. माझी आई नाही माझी आई. अरे माझीच आई म्हटलं ना मग. तुझी आई. तुमची आई शांत बसा. माझी आई. तुमची आई शांत माझी आई बसा. कसा राहते? माझी आहे, माझी आहे. एक काम कर तूच बोलून घे भाऊ. हा मग त्यांचं काही लफड होतं का. नाही नाही ते अरे मग त्यांचं लपडं पहिले झालं आणि मग ते स्पोर्ट्स चित्र इंग्लिश चित्र बनले. अच्छा. अगोदर लपडं झालं मग डफडं ठोकलं. संपलं. तुझ्या लफडा काय होता? तू ऑन व्हिडिओ सप्लायर होता. बाप काय विषय भावा. कॉलेजमध्ये अरे ते म्हणता ना आनंद वाटल्यानेच वाढतो. वा 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 मा नंबर घ्या बरं. वा. 99933 हातात घ्या तोंडात. अरे
कडक. नंबर देता मला. डॅडी स्पोर्ट टीचर, आई इंग्लिश टीचर, तू सप्लायर टीचर. वा. मी माझ्या कॉलेजमध्ये आल्हाददायक व्हिडिओचा सप्लायर होतो. सप्लायर होतो. ग्रुपचं नाव गुदगुल्या. मग ते इंस्टाग्रामवर कधी कधी स्क्रोल करता करता येते तुम्ही धाडते का त्या क्लिपा? इमानदारीने सांगा. तुझे फीडले बेकार आहे रे, तुझे फीडले बेकार आहे. म्हणजे तुला इंस्टाग्रामवर असे व्हिडिओ येतात का? अरे यार मै फीड काढून राहिली अरे. अगं माझ्या फीडवर तूच येडे. बरं भाई जयेश भाई स्कोर. माझ्याकडून 7 मार्क. थँक्यू बाय, थँक्यू थँक्यू थँक्यू. तुझा परफॉर्मन्स मला आवडला, तो माझ्याकडे तुला 6. थँक्यू बाय, थँक्यू थँक्यू. हा, तू 5.5 माझ्याकडनं डिझर्व करतोस. मोर यू डिझर्व, बट थोडंसं तू अजून इम्प्रूव्ह कर, तुला मिळतील अजून. 5 पॉईंट. बरं थांबा, मला विचारच येतो किती द्यावं किती नाही. घेऊन टाक भैया. पुरं नवी मित्रा तुझं टोटल आहे 6.5. तू किती दिले? 9. तो भी आहे नेक्स्ट परफॉर्मर. एकदम खतरनाक परफॉर्मर आहे, संभाजीनगरचा आहे, एकदम जबरदस्त आहे. शर्मा तुषार प्रदीप. तो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे पीके साठी. पीके. स्कॅन मारतोय. लँग्वेज मै चुकून बी नको मारू माझ्या भैया. पण घे ना. पुरी पट्टी आहे. माझ्या पण घे स्कॅन. अरे नाही बस. पीके लावड्या. काय अरे भाई पीके हो का? स्टार्ट कर. अरे अच्छा स्टार्ट कर रहा है. हाँ. ये है स्टैंड अप कॉमेडी. लग रही तो नहीं है बट है स्टैंड अप कॉमेडी. कौन बोलता है 370 रुपए की बिरयानी पे बोलो तो वो रहता है स्टैंड अप कॉमेडी. अपने बीबी को और गर्लफ्रेंडवा था ना, गर्लफ्रेंडवा को लेके जाते हैं और बोलते हैं स्टैंड अप कॉमेडी. और एक लड़की है वो तो बोलती है अंकल का इतना बड़ा है इतना छोटा है. सॉरी अंकलचा एवढा मोठा होता एवढा छोटा होता तर ते म्हणतात ते स्टँडअप कॉमेडी आहे काय स्टँडअप कॉमेडी. हा सांगा ना. आम्ही पण शोधतोय कुठे स्टँडअप कॉमेडी. स्टँडअप कॉमेडी आम्ही पण तेच बघतो कुठे बट stand-up मला comedy? ऑडियन्स मध्ये काहीतरी भेटला. ही हमको कुछ कंडमो टाइप मिला. अरे तिकडे दाखव पब्लिकला दाखव त्याच्यावर कोण छापलंय. बरं काय दिसत? एक मिनट, एक तो क्वेश्चन है. जब लेने की बारी आती है तब सब बोलते पहले हम और जब कंडमा की बारी आती है तब कोनो लेता क्यों नहीं है. हाँ बड़े एक मिनट, हमें पता चल गया कंडमा के कर है. ये है कंडमा के मालिक, मैंने फ्रैक्चर वाले. तिकडे वय. मेरा सबसे पहला कस्टमर है, देखो सिर पे ही पहन के आ गया है. वे तो अच्छा रिजल्ट निकला ना. तू घे रे बाबा, मला नाही पाहिजे. आता कसं नको पाहिजे. नाही ले रहा. क्या बात है. कडक. अरे मैं क्लीन कॉमेडी करता है. अरे ये काय है? हाँ क्लीन बाबा, है, ये क्लीन निप्पल, है, यूज निप्पल. नहीं किया, क्लीन ही है. हाँ क्लीन बसतोय बाबा. हाँ हाँ, हमारा टाइम हो गया का. नाही बाबा, हे कसं आता टाइम सुरू झाला तुला. कॉन्डमचं नाव आहे गलीपल्ली कॉन्डमा. हाँ गली पली कॉन्डमवा. थँक्यू. खतम झाला. हो गया इतना ही था. मटेरियल संपलं भाऊचं मटेरियल संपलं. हाँ वो उतना स्कैन हुआ ना यूक्रेन आते. नाही चलो नहीं गुरुजी है नीचे. लहंगा में और एक है. ठीक है. वाह वाह. आम्ही तुम्हाला शो साठी का निवडावं तर म्हणतोय वो हमें हमारे गोला पर पूछना पडेगा. ठीक है जाओ पूछ के आ जाओ फिर. गोला कोणता आहे तुझा? त्याचा मागचाच गोला आहे. माणसाचा जिंकला. गोला कोणचा आहे तुझा? N6 गोला आहे त्याचा. N6 ला राहत होते हो. कुठं? मथुरा नगर. हा मथुरा नगर N6 तो गोला आहे. कुलस्वामिनीच्या मागे.
तर मग भावा तुला डान्सिंग कार दिसल्या का कुठं? डान्सिंग कार नाही दिसले बट डान्सिंग अंकल दिसले. बरं मला सांग तो आता लोर किती जणांच्या चड्ड्या सरळ केल्या ते पिक्चर मध्ये पाहिलं होतं मी अभि एका जणाची चड्डी फसेल राहती आणि मग ते असा मुळे बाहेर काढतो. नाही चड्डी सरळ तर नाही केले पण चड्ड्या काढलेले. चलो मार्क्स वगैरे वर येऊ आता. देऊन टाका त्याला लगेच ताबडतोब पण जाऊ द्या बरं त्याला खाली बाप. पटकन जाऊ दे. वय तो 23 येणार रे. नहीं भाड्या नहीं 23 नहीं. मग किती? कितीच आहे? वो गलत है. हमारे गोला पे 23 मतलब 23,000 साल. अरे तू मग सध्या कितीचा आहे ते सांग ना. 24. झाला तवा कितीचा होता? एकाचाच होत. नाही हो. एक वो तो इतना एग्जैक्टली नहीं मालूम बट 4 5 6 एक. एकचा आहे तू हाँ 23 का 2000 23 हम पैदा हुए थे ना. स्कोर माझ्या साईडने पूर्ण 8 आहेत. 8.5. कारण की चलो खुश करो खुश रहो. तुझ्याकडे माझ्याकडे आहे ना माझ्याकडे हे बघा माझ्याकडे 7.5 आहे. तुमच्याकडे मी 8 दिलेत. 8.5. तुझ्या परफॉर्मन्स अनुसार माझ्या साईडने 8. तुझं काय एक्सपेक्टेशन्स? ए भाई रुक जा. नहीं, इधर ये नहीं चलता है भाई. विनर यू आर द विनर. अच्छा है ना नंबर. खिशात चिट्टी आहे. 6 नहीं 9. अरे ब्रो तुझं एव्हरेज इज 8.1. सॉरी अब का करें. भावा म्हणजे एक मला एक गोष्ट सांग, तू म्हणजे असाच असतो की तू हा कॅरेक्टरच्या बाहेर तू आम्हाला तुला ओरिजिनल बघायचंय, तू कसा आहे? ओरिजिनल इथे कपडे काढायला नका लावताला. आता आपण नंतर शो झाल्याच्या नाही, नंतर एकदा आवाज बघू. ऐकायचा ओरिजिनल काढू शकतो. हेल्मेट पण काढू ना. एकदा ये हेल्मेट. अरे तुरी ओरिजिनल आवाज. हा ग्रेट यार अभी ग्रेट. ज्यादा ही हेलो दिख दोस्त, रहे. मेरा नाम है तुषार शर्मा और मैं हूँ छत्रपति संभाजीनगर से. क्वालिटी टाळ्या वा क्वालिटी कॅरेक्टर प्ले केलंय. कॅरेक्टर स्पूफ. लांबून आले पोरं लांबून आले. लांबून आले. ए, तुला एक पाहिजे क्या इसमें से? नहीं वो आपका है. पूरा रख लो. थँक्यू व्हेरी मच. ये घे. वेड्या पप्पांना ऐन वेळी दिलं असतं तर आता समजतोय ना. हो काय हो करू राहिला होय खाली. नाही आता तुम्ही निघा. थँक्यू व्हेरी मच. पीके जोरदार टाळ्या Thank झाल्या. you. बरं, आता आपल्याकडे नेक्स्ट परफॉर्मर आहे, तर त्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आर्य प्रधान. चेक. माय गॉड. और एक बार राइट. तो मैं चाहता हूं यहां पे जितने भी लोग हैं पूरी ताकत के साथ चिल्लाएंगे. 3 2 1. राइट. सो अभी हम लोग इमेजिन करेंगे कि हम लोग ना स्टेज पे नहीं है, ये कोई हॉल नहीं है, ये क्लब बन चुका है. ठीक है, सब लोग यहाँ पे नाच रहे हैं, एंजॉय कर रहे हैं. सो साउंड कैसा होना चाहिए उसका? एनर्जी नहीं आ रही है आप लोगों में. अरे. और एक बार ओके. सो कचरा कैसा था? गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल. किसने सुना है गाना? सब लोग आएंगे ठीक है. गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल. ओ गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल. गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल. गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल. थैंक यू. लवली मजा. क्या मेरा टाइम खत्म हो गया? एकदम मोक्कर एकदम. नाही खरंच भारी होतं.
क्या बात है, एक नंबर भाई. वेरी नाइस. मेरा भी लो. हाथ में हाथ. हातच घ्या सध्या. नहीं वो कुछ और भी दे सकते हैं, इसलिए मैं थोड़ा डर के रहता हूँ उनसे. नहीं नहीं. लय मॉक कर विषय. मराठी नहीं आता बोल के क्या आवाज निकाला रहे तू? वाह. एक्चुअली इंस्पायर था मैं आवाज से. नहीं मैं सुबह जाता था ना, किसमें? सुबह अच्छा अच्छा. जहाँ सब लोग जाते हैं. तो अभी तू मुंह से आवाज नहीं निकाला? अरे भाई ये क्या तुझा एड़ा बना रहा है आम्हाला? दूसरा माइक मैंने यहाँ रखा हुआ है. लगाओ माइक लगाओ. तुझ्या तोंडात काय आहे का? नाही तू का छान गेला भाई, मजा आ गया. मला डकारे आला. कडक. तर बाबा कुठे शिकलाय? कहीं नहीं, यूट्यूब शिकलो मी. ओके. वाह. यूट्यूब पे क्या सर्च किया था तुमने पहले? नहीं, बीट बॉक्सिंग के लिए. Once more. अरे नाही चुकून झालं भैया. एकच मिनिट. अरे मला वेगळं ऐकायला येऊ राहिलं. सांगा कोणला काय काय ऐकू आलं ना तेव्हा लय लागायचं असं हातावर. असतं सरड्याची धाव कुंपण्यापर्यंत इतकंच मेंदू आहे, दुसरं पुढे काही जाईनच झालंय. नाही खरंच भावा, म्हणजे तुला एक गोष्ट माहिती का, प्रत्येकाच्या अंगात कला असते पण तुझ्या तोंडात कला आहे. नाही तोंडातच कला आहे ना भाई. आता आतापर्यंत प्रत्येक जण जेवढे जण आले तेवढे यायच्या फक्त तोंडातच होतं. नाही हो, वेगळ्या ठिकाणी काला होती. तो तर डायरेक्ट वाकडा होता. सगळ्याचे जोक त्याच्यावर सगळं कमरेच्या खाली चालू आहे, सगळं कमरेच्या खालच्या शिवाय, कमरेच्या खाली बोलणं तेवढं हो चालू ना, आहे. ये ना हा. टुक्कर आहे ते. कोण मी का कर. आले का मायावर? संजय नगर आले का मायावर? अरे बोलतोयावर नाही यायचं भाऊ. अरे, या पटरीच्या पलीकडीला सांगा यार. स्कोर. चलो तर भावा, तुझ्यामध्ये कला खूप छान आहे. काय एकदम प्रॉपर, म्हणजे आवडलं मला तुझं खरंच. थँक्यू. तर मग मी माझ्या साईडने देतो 9.5. मी माझ्या साईडने 8.5 दिले. तुझ्या ग्रिल मशीन साठी माझ्याकडे 9 नंबर. थँक्यू सो मच. थँक्यू ड्रिल मशीन मध्ये माझे 8. सर. थँक्यू जसं तू परफॉर्म केलंय त्याच्या अनुसार माझ्याकडून 9 मार्क. सर. थँक्यू सो मच. थँक्यू. बेस्ट. आता ऍव्हरेज काढूया. टोटल 8.6. तू किती लिहिलंय? 8.6. थोडक्यात धुकला कोण कार्यक्रम. जिंकला का? 7.5. थँक्यू सर. थँक्यू सो मच. जोरदार ताळ्या होऊन झालं भाऊला. थँक्यू. जोरदार झाल्या. एक नंबर. क्या बात. झालं पाहिजे अभय पाटील साठी. बाप. तर माझं नाव अभय पाटील आहे आणि मी एक शायर आहे. तर मी केव्हा पण काही बी अर्ज करणार तर त्याच्या पहिले तुम्हाला माहीत आहे काय बोलायचं आहे. इर्षाद बोलायचं आहे आणि जसं माझा शेर का शायरी काही बी खतम होणार तर तुम्हाला वावा करायचं आहे. ठीक आहे. तर मी आज संध्याकाळचा पहिला शेर अर्ज करतोय. काय म्हणायचं आहे सगळ्यांना? इर्षाद. कि अब मुझे फिर से इश्क नहीं होता. बापरे. बस. मोहब्बत के इस शहर में मैं कायर बन गया हूँ. बाबो. कि अब मुझे फिर से इश्क नहीं होता. मोहब्बत के इस शहर में मैं कायर बन गया हूँ. अयो. और कुछ इस कदर टूट गया था इस कमबख्त दिल लगी में दिल मेरा कि अब बस बात भी करता हूँ तो लोग कहते हैं कि मैं शायर बन गया हूँ. बाबो. वाह. शाबास. तो भाई सीन काय असं आहे का 4 वर्षा पहिले मी एक वा वा. 4 वर्षा पहिले मी एक मुलीला भेटलो होतो. खूप क्यूट होती, खूप छान होती. पण माझं ते पहिलं प्रेम होतं. तर एक दिवस झाला काय का ती विसरली का तिने मला इंस्टाग्राम तिचा पण पासवर्ड दिला आहे आणि मी फ्री बसलो होतो आणि मग मी असं का लॉग इन करून चॅट, मी तर सिक्युअर होतो बट असं टाइमपास करायसाठी खोललं. मग जे नाही भेटायला पाहिलं होतं ना तेच भेटला. तिची कोणता तरी तिचा क्लासमेट होता, त्याच्याबरोबर काही चॅट्स होते. तर मी त्याच्यावर 4 लाईन्स लिहिली होती. जर तुमची इजाजत असेल तर मी शायद इर्षाद. इजाजत है. कि गंदा करके अपने दिल का घर ये गैरों के मकान में सफाई ढूंढते हैं. बापरे. कि गंदा करके अपने दिल का घर ये गैरों के मकान में सफाई ढूंढते हैं. और ये इंसान है, ये भी क्या चीज़ है यार. पहले खुद बेवफा बन जाते हैं और फिर इस जमाने में वफाई ढूंढते हैं. क्या बात है, क्या बात. बढ़िया बढ़िया. खूप छान भाऊ, खूप छान. कडक. और भाई मेरा इतना मन भर गया है ना इस मोहब्बत से, इतना मन भर गया है कि मैं सिगरेट या शराब कभी नहीं पीता. पर लग जाए मुझे सिगरेट की आदत, पर बस अब ये कमबख्त मोहब्बत ना लगे. वाह. माइक थोड़ा जवळ घे. लग जाए मुझे सिगरेट की आदत
पर बस ये कमबख्त मोहब्बत ना लगे एक बार को भूख और प्यास भी मुझे, पर बस अब ये कमबख्त मोहब्बत ना लगे वाह कि लगने को लग जाए मुझे शराब की भी आदत, पर बस अब ये कमबख्त मोहब्बत ना लगे और आखिर में लग जाए उसकी नज़र से नज़र मुझे, कि आखिर में लग जाए उसकी नज़र से नज़र मुझे, पर बस अब उसकी नज़र से मुझे मोहब्बत ना लगे। वाह और आज का कडक. आखरी शेर आहे की सगळे ये लोक रिलेट करणार का खरं पहिलं प्रेम नंतर पहिलं प्रेमच नाही, आपलं आयुष्य पण पहिल्यासारखं नाही होता, कारण की आपण असं काही हरवून देता ना का ते पहिल्यासारखं आपलं आयुष्य होणारच नाही. तर त्याच्यावर मी लिहिलं होतं की लोग कहते हैं कि कुछ खोने के बाद सब बेहतर ही मिल जाता है, कि लोग कहते हैं कि कुछ खोने के बाद सब बेहतर ही मिल जाता है, पर असल में ऐसा कुछ नहीं होता, और पहली मोहब्बत होती है यार, पहली मोहब्बत के बाद कुछ पहले जैसा नहीं होता, पहली मोहब्बत के बाद कुछ खूप पहले छान खूप आज छान. काही नाही तर भावा तू तुझ्या प्रेमावर आज काही लिहिलंय नाही हा? तुझ्या प्रेमावर लिहिलंय हो माझे ब्रेकअप कुठे येते झाले आता ते काय माहिती तुझा ब्रेकअप कधी झाला भाऊ? 4 वर्षापैकी. का बरं रिझन तेच आहे ना का घोस्ट केलं होतं तिने मला. ठीक आहे चला एक 4 लाईन्स आहे तुमच्यासाठी. माझ्यासाठी? नाही त्यांच्यासाठी वहिनी, तुमच्यासाठी. वहिनी. पुढे या. ठीक आहे तर जस्ट आर्टसाठी बोलतोय मी. ठीक आहे पण तुम्ही खूप सुंदर आहात तर तुमच्यासाठी पण. अरे बाप तुला चष्मा घरी सरला कर तू पुढे ये थोडस पुढे ये. मित्र ऐक ना माईक असं खाली करूच नको तू अजिबात. ओके. तुझं माईक तुझ्या तोंडात गेलं तरी चालेल पण माईक खाली घेऊ नकोस तू. ठीक आहे तर इर्षाद करा सगळे. ईर्ष्याद. ठीक आहे की चांद से तू ये चमकती तेरी आंखें हैं. ए भाई आता शांतते ऐका बरं का कोणतरी माझी तारीफ करतंय हो ऐका रे ऐका रे. चांद से चमकती तेरी आंखें है. अरे बाप की तो म्हणायला लागलाय ना हा हा की जायल वाहनाचे आरतीच्या डोळ्यात चिपड माझी मैत्रीण आहे ती भाऊ. माझ्या मैत्रिणीबद्दल आधी व्हिडिओ चालू आहे बरं का पहिले सांगू राहिले मी तुला माझी आहे माझी अरे मैत्रीण. थोडीशी इज्जत ए, देता. थांब रे, 2 मिनिटं तू बोलायला लागलाय ना आता बोल आता हे सगळ्यात शांत हा? सगळे शांत. ए, शांत इर्षाद. की चांद से इर्षाद. अरे लव यू ईर्ष्याद. कि चांद सी है तू ये चमकती तेरी आंखें हैं. कि चांद सी है तू ये चमकती तेरी आंखें हैं और पूछना ही अपने नूर के बारे में तो तू मुझसे नहीं उन आसमान के तारों से ही पूछ जो तेरे पास होने के एहसास से ही टिमटिमाते हैं. जो तेरे पास होने के एहसास से ही टिमटिमाते आमचा मंगळ बसेल गिड नाही तो ठीक आहे हा नाही बोल फक्त आता तू बोल फक्त. नाही ते मी आता त्याच्यात वावत गेलेली आहे तारीफ केली आहे माझी वावत आता. अगं तू तर अशी तशी कुठं वावत जाते 10 मार्क्स तुझ्यासाठी. मी तुला 10 मार्क्स देते माझ्याकडनं बरं का तू खूप छान शायरी आता परत तो पुढे हागला तर मग आता कमी करू नको हा. तेव्हा कमी कमी नाही होणार हागू नको सांभाळा प्लीज. ठीक आहे स्कोर 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 चला. शायरीसाठी माझ्याकडे 8. आहे. मी तर 10 दिले तुला ए बाळा दिले किती 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 दिली? 10. हा पेन घ्या ना तुमचं 10. खाली पडलं होतं पेन. वाल्मिक वरच्यावर 9.5. माझं 8.5. 9.2. काय झालं हुकला का? थांब 8.5. बापरे अरे शिट नाही, यार. but तू डिझर्व ज्यादा करताय हा तू डिझर्व अभी बहुत आता झाला. तुला तुझी सेल्फ व्हॅल्यू कळली असेल की तू ओके 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 चलो, थँक्यू push सो करो, मच push करो. थँक्यू सो मच थँक्यू सो आगे मच बढ़ो. थँक्यू गाइस थँक्यू चलो. थँक्यू व्हेरी मच. सो वी हॅव नेक्स्ट परफॉर्मर आदित्य प्रकाश ओगले. हे खूप अवघड झालंय हे खूप अवघड झालंय हे खूप अवघड झालंय माझं स्वतःला समजणं हे खूप अवघड झालंय हे खूप अवघड झालंय माझं स्वतःला समजणं हे विश्व सगळं सोडून या स्वतःतच घुसणं कधी तिच्याशी तर स्वतःशी उगाच माझं रुसणं मग अलगद त्या रुमालाने आसवांना पुसणं हे खूप अवघड झालंय हे खूप अवघड झालंय हे खूप अवघड झालंय कवितेचं गप्प बसणं हे खूप अवघड झालंय कवितेचं गप्प बसणं माझ्याच मैफिलीमध्ये माझं उपस्थित नसणं रोज वारदातीच होतात माझ्या आयुष्याच्या सोबत आणि नेमके तिथे जाऊन या जोरजोरात हसणं हे खूप अवघड झालंय हे खूप अवघड झालंय रवंथ आठवणींचा करणं हे खूप अवघड झालंय रवंथ आठवणींचा करणं भूतकाळातल्या त्या जखमांवर मीठ लावून मरणं आणि डोळ्यातील त्या चेहऱ्याला काळजाशी टांगून या चित्र पूर्ण करता करता रंगांचं सरणं हे खूप अवघड झालंय हे खूप अवघड झालंय रोज स्वतःला विसरणं
हे खूप अवघड झालंय. रोज स्वतःला विसरणं, थडगे आठवणींची खोदताना त्यातच जाऊन पडणं, रोज वेगवेगळ्या चेहऱ्यांना पाहणं तिच्यात आणि स्वतःच्याच चेहऱ्याला आसवांनी भरणं, हे खूप अवघड झालंय. दुसरी कविता घेतो. अबोल तू अबोल मी, ऐका खड्ड्यात गेल हो का ते. अबोल तू अबोल मी, अबोल झाली शब्द ती. अबोल तू अबोल मी, अबोल झाली शब्द ती. निशब्द तू निशब्द मी, निशब्द झाली स्तब्ध ती. हे शब्द स्तब्ध होऊनी ती वेळ गेली धावणी, त्या वेळेला दे सांगुनी. अबोल तू अबोल मी, अबोल तू अबोल मी, अबोल झाली शब्द ती. निशब्द तू निशब्द मी, निशब्द झाली स्तब्ध ती. हे शब्द स्तब्ध होऊनी ती वेळ गेली धावणी, त्या वेळेला दे सांगुनी. अबोल तू अबोल मी, दे सांगुनी मला हे काय चालले तुझ्या मनी, ते मिळवुनी मला हे काय हरविले तुझ्यातुनी. मग त्रास हरविण्याचा की भास मिळविण्याचा, तो भास गेला सांगुनी. अबोल तू अबोल मी, तो श्वास दे पुन्हा मला, तो श्वास दे पुन्हा मला. दे ओठातील स्पंदने, तो त्रास दे पुन्हा मला. जयास नाही बंधने, घेऊन जडीने बांधुनी. ती धार नयनातली, ती धार सुद्धा बोलली. अबोल तू अबोल. थँक्यू. वेरी गुड यार, मजा आ गया. गूज बॉल्स खड़ा हो गया मेरा. वेरी गुड. क्या खड़ा हो गया? गूज बॉल्स, गूज बॉल्स. अंगाला काटे आले, शहारे आले. अंगाला काटे आले. काय केला यार? नंबर लय अवघड झालं, लय अवघड अंगाला झालं. काटा आले माझ्या. सडके टाइम है क्या मेरा बच्चा? त्याचं सांगू राहिले मी दलिंदर. टाइम हो गया क्या? लोकांचे काटे पाहती. अरे मी ट्रान्सलेट केलं. अरे वा, जाईल भाडे. अंगाला काटा आलाय. परत सांगतो मी, आय रिपीट, अंगाला काटा आला. व्हिडिओ काढून ठेवूयात नाही. हृदय कुणाला. चालू ग्रेट यार, मजा आ गया. व्हेरी गुड, खूप छान केलं पाहिजे. सगळ्यात पहिले मला सांगायचं आहे सर, तुम्ही जे आहे ना अनिल आंडेपिल्ले सर जे आहे त्यांचा गली पिली वाह. गाली पिली. परत अंगाला काटा आला रे. परत अंगाला काटा. त्यांचा खरंच मी खूप मोठा फॅन आहे. छान बाबा. किती दिवसापासून करतोयस तू हे? म्हणजे काय? अरे जे आता तू केलंस ते. हा, मी करतोय लॉकडाऊन पासून. एवढं भारी कविता लिहिली तू, हा. है ना? एवढी भारी कविता लिहिली. नित्या तू लिहिलंय, माझ्या 2 जेफ होत्या, दोन्ही बहिणी होत्या, त्यातील एक सोबत एकदा भांडण झाले, मग तिने मला राखी बांधून टाकली. काय विषय हा? म्हणजे actually थोडंसं रोडू नको रे बाबा. रडू नको बाबा. होतं ते अरे नाही सगळ्यांचं. हे बघ, तो सेन्सिटिव्ह पॉइंट. रडतोय बावळे. ए, समोसा घे रे बाळा. ये घे समोसा. काय झाला सारखा जाळीत गेलो मी तिला भेटायचे, टाळीत गेलो काळ झाला सारखा. रुमाल द्या बरं भाऊला. ओके स्कोर चलो 10 आउट ऑफ 10. द्या ना तुम्ही. 8.5. 9 पॉईंट पुरे 5 या. 9.5. तुझ्याकडे? माझं 10 आउट ऑफ 10. माझा पण 10 आउट ऑफ 10 बाय. खूप छान केला, माझा आवडला तुझा परफॉर्मन्स. तुझी कविता आवडली भावा, मग त्याच्यामुळे माझ्याकडून पण 9. ठीक आहे. तुझा ॲव्हरेज झाला 9.4. 10. अरे भाई, एवढा सेल्फ कॉन्फिडन्स. थोडक्यात राहिलंय. काय विषय नाही. तर जोरात डाळा झाला पाहिजे. देवराज पंकज साईड यासाठी. जेव्हा केलं होतं चालू तेव्हा खूप लोकांनी मला टोकलं. वा 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 वा. जेव्हा केलं होतं चालू तेव्हा खूप लोकांनी मला टोकलं, पण या पट्ट्याने दुसऱ्याच व्हिडिओला 27K घेऊन त्यांच्या तोंडाला टाळं ठोकलं. वा वा वा. जे मला बोलत होते तुझ्याकडनं नाही होणार ग्रो, पण तेच आज माझ्या व्हिडिओला कमेंट करून म्हणतायत तुझा मी बिग फॅन आहे ब्रो. अरे बाप, वा. रायमिंग का बादशाह. बादशाह. नमस्कार मित्रांनो, मी आपला वाल्मिक कोतकर. तर भाई तुम्ही पहिला एपिसोड बघितला, तुम्हाला आवडला? अरे आवडलाच असेल, कारण भाई आपण बनवलाच एवढा खतरनाक. आणि भाई या व्हिडिओला तुम्ही प्रेम दिला, धन्यवाद. आणि आता आपला लवकरच सेकंड एपिसोड बी शूट होणार आहे, आणि त्याची जीही काही अपडेट तुम्हाला पाहिजे असेल ते आपल्या इंस्टाग्राम पेज या क्यूआरला स्कॅन करा आणि डायरेक्ट आपल्या इंस्टाग्राम पेजवर जा. आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. सगळ्या डिटेल्स तुम्हाला तिथं भेटून जातील. ज्याही काही अपडेट असतील आपल्या इंस्टाग्राम पेजवर, स्टोरीला, पोस्टला सगळ्या पडत असतात. आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. आणि लवकरच नेक्स्ट एपिसोड येणार आहे. आणि ज्याला कोणाला परफॉर्म करायचं असेल तिथं परफॉर्मर लिंक वगैरे सगळा असतात. आणि काळजी घ्या आणि वाट बघा. येतं काहीच नाही, येतो बस जाकी पिक्चर हवे बाकी. बाय, काळजी घ्या.